पण यात 100 पैकी 100 मार्क रितेश विलासराव देशमुखांना याकरता दिली पाहिजे की यातली भव्यता दाखवण्यासाठी त्यातले कलावंतही तसे असले पाहिजे. जी म्हणजे औरंगजेब असतील, जी मग छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील बंधू असतील संभाजीराजे, त्यानंतर इतरही वेगवेगळे पात्र. म्हणजे मी ज्यावेळेस तो टीजर बघतोय तो बोमन इराणी, अभिषेक बच्चन, जी ही ही सगळी मोठी मांदियाळी एका ठिकाणी आणणं किती मोठं आव्हान होतं. खरं म्हणजे जेव्हा विचार केला होता की हा चित्रपट बनवायचा तेव्हा एवढा मोठा आम्ही विचार केला नव्हता की एवढ्या सगळ्या दिग्गज कलाकारांना आपण घेऊन येऊया का. म्हणून ह्याचं श्रेय मी परत जिनीला देतो. बरं, जेव्हा मी विचार करतो कोण असलं पाहिजे तर जिनीने म्हटलं की आपण काय विचार करतोय मराठी तर बनवतो आहोत पण मला असं वाटतं की मराठीच्या पलीकडे पण हा चित्रपट गेला पाहिजे. अच्छा, म्हणजे जेनिली यांनी तो मुद्दा मांडलेला होता. मुद्दा त्यांनी मांडला की तुमची जर इच्छा असेल की महाराष्ट्रात तर लोकांनी पाहावा पण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा कसं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे भारतभर त्यांची ख्याती आहे आणि त्यांना मान्यता आहे, लोक तेवढंच प्रेम करतात. पण मराठीत आपण बनवत आहोत त्याच्या पलीकडे जाण्यासाठी मग आपण काय केलं पाहिजे. तर ते म्हणाले की जे जे दिग्गज कलाकार असतील मराठीतले आपण जे आहेत ते आपण प्रयत्न करू परंतु समजा हिंदीतले काही कला तर आपण प्रयत्न करायला पाहिजे. तर म्हणजे कसं तर म्हणजे अफजल खान कोण वाटतं तुम्हाला. म्हणजे अफजल खान हा एवढा मोठा सेनानी सुभेदार होता, एवढा क्रूर होता आणि ती पर्सनॅलिटी स्क्रीनवर दिसली असं वाटलं की खरंच हा अफजल खान आहे. तर विचार की संजय दत्त मराठी पिक्चरमध्ये हे गणितच कसं तर काय विचार करता तुम्ही. हो, त्यांचा तो संवादही सुपर आहे की मेरे जहन में तो तुम हो, तुम्हारे जहन में क्या है शिवा. करेक्ट. तुम्ही त्याच्यावर म्हणतात की मेरे जहन में स्वराज आहे. स्वराज सुरेख आहे. म्हणजे ते प्राजक्त देशमुखांनी लिहिलेलं वाक्य आहे ते. परंतु महत्त्वाचं म्हणजे की त्यांचं एकच वाक्य नेहमी असायचं कास्टिंगच्या वेळेस, संजय दत्त वाय नॉट, प्रयत्न करू ना. नाही म्हणतील आपण आत्ताच आपल्याला नाही म्हणते ते आपल्याला नाही म्हणून सांगतील मग आपण बघू. आपण प्रयत्नच नाही केलं तर कसं मग प्रयत्न. संजय दत्त म्हणजे डन. मग अभिषेक बच्चन मी तुम्हाला सांगतो मी अभिषेक बच्चन विचारू ना आपण. मी अभिषेक बच्चन यांच्या घरी गेलो. मी त्यांना फोन केलं की मला भेटायचं आहे. बरं, या कधी या. गेलो भेटलो असं बसलो मी म्हणलं मी एक चित्रपट डिरेक्ट करतो. ते म्हणलं व्हेरी गुड. तर त्यामध्ये एक रोल आहे. ते म्हणलं डन. मी म्हणलं कोणता पिक्चर काय नाही तुम्ही माझे भाऊ आहात, तुम्ही जे काय करणार त्याच्यात मी काम करणार. किती दिवस काय सांगायचं मला सांगा. डन. ही जी भावना आहे, हे जे प्रेम त्यांनी दाखवलं, संजयनी दाखवलं. विद्या बालनसुद्धा विद्या बालन बडी बेगम यांची भूमिका करतात. बरोबर. भेदक काम केलंय. अप्रतिम काम केलं तुम्हाला मी सांगतो. अप्रतिम. परंतु कसं आहे की बऱ्याच वेळा असे विचार करणार की लोक आपण हिंदी चित्रपटसृष्टीतले एक पॉप्युलर स्टार आहात, तुम्हाला हा रोल करायचा आहे का जो शिवाजी. पण त्यांनी तसं शिवाजी महाराजांच्या विरोधात किंवा आदिलशाहीमधल्या बेगम आहात तुम्ही किंवा तुम्ही अफजल खानला पाठवणार की बरोबर महाराजांवरती चाल करून जा म्हणून. तर ते म्हणत मला असं वाटतं की हा रोल तुम्ही करावा. आणि आमची मैत्री 20 वर्षापूर्वीची आहे. बरोबर. ते डिरेक्ट करतो ना डन. प्रश्न नाही विचारला त्यांनी. आणि त्यांनी जे काम केलं बापरे, असं म्हणजे कधी कधी असं वाटतं दिग्दर्शक म्हणून की आता काय मी को ॲक्टर म्हणून काम केलं. आपण आपल्या लाईन्स करू, त्या त्यांच्या लाईन्स करणार, आपण येणार. परंतु दिग्दर्शक म्हणून जो विचार तुम्ही करताय एका फ्रेममध्ये एक व्यक्ती येऊन काय करावं आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती त्याला त्याच्या पलीकडे जाऊन काम करून दाखवते, असं वाटतं ह्याचा विचार मी नव्हता केला. काय कमाल. आणि त्या संतोष सिवनचे फ्रेम्स, त्यात संजय दत्त समोर, तिथे बडी बेगम आणि अभिषेक बच्चन असतील, बमन इराणी असतील, हे तर झाले आपले हिंदीतले कलाकार. पण सचिन खेडेकरजी आवाज, तो ग्रॅव्हिटास, तो ठहराव आणि कसं आहे की एकदम तगडे कलाकार स्वतः. त्यात भाग्यश्री मॅम त्यांनी फार सुंदर. आणि जिनीला सुद्धा माझ्या मोस्ट फेवरेट को ॲक्टर जिनीला. आणि त्यांनी पण खरंच फार सुंदर असं काम केलं चित्रपटामध्ये. आणि ह्या चित्रपटामध्ये असं झालं की जे लोक येऊन जुळले गेलेत, जितेंद्र जोशी मला खास करून सांगायचं की
अशी वेळ होती त्यावेळेस जेव्हा माझा सेट भरपूर मोठा सेट आपण लावला होता तो तोडून दुसरा करायचा होता आणि एकच दिवस होता आणि त्या दिवशी अनफॉर्च्युनेटली ज्या ॲक्टरबरोबर आम्ही काम करत होतो ते पुढे गेलं नाही लास्ट मोमेंटला. आणि मी जितेंद्र जोशी यांना फोन केला, जितूंना. मी त्यांना म्हणालो की जितू, ते म्हणले बोला भाऊ. म्हणलं भाऊ मला तुमची गरज आहे. तुम्ही माझी गरज आहे म्हणजे मला एक रोल आहे आणि मी हा रोल तुमच्याकडे पहिले घेऊन आलो नाही. मी अनफॉर्च्युनेटली ते झालं नाही. काही प्रामाणिकपणे सांगितलं. हां, मी सरळ सांगितलं हां. आणि मला तुमची गरज आहे. काय सांगा काय करायचं आहे? मला हा असा रोल करायचा आहे. ठीक आहे. वा. कधी आहे? मी मला उद्या आहे. तर आज 6 वाजलेत. मला उद्या सकाळी 6ची शूटिंग आहे. फ्री आहात का तुम्ही? मग ते मी बघतो म्हणलं लुक टेस्ट करावं लागेल. तर रात्री 8 ते 12 लुक टेस्ट करून सकाळी 4ला येऊन मेकअप करून ती व्यक्ती सेटवरती रेडी होती. त्याच्यामुळं जितेंद्र जोशी यांचं खास कौतुक.